नमस्कार, मी प्रशांत चोळेकर. आवाज इंडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर गेले महिनाभर गोकुळ संदर्भात ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्यामध्ये दूध उत्पादक मात्र नाराज आहे. या दूध उत्पादकाच्या बाजूने डॉक्टर युवराज येडुरे यांनी आत्मक्लेश आंदोलन केलेलं आहे. खरं तर या दूध उत्पादकाच्या जिल्ह्यातील 5.5 लाखापेक्षा अधिक दूध उत्पादक आहेत. त्या उत्पादकांचा जिव्हाळा, त्या उत्पादकाची समस्या, त्या उत्पादकांचं जे काही मत आहे गोकुळ संदर्भात, ते मत डॉक्टर युवराज येलुरे यांनी आपल्या आत्मक्लेश आंदोलनातून व्यक्त केलेलं आहे. एकूणच या आंदोलनानंतर 5.5 लाख दूध उत्पादकाबरोबर जिल्ह्यात चर्चेचा विषय निघाले. डॉक्टर युवराज येलुरे नेमके आहे तरी कोण, हा आपण बघण्याचा प्रयत्न केला. तर सरांनी आतापर्यंत एनजीओच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्था असो किंवा महिलांना रोजगार देण्याचा विषय असो, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. सर, तुमच्याबद्दल आणि तुमच्या एनजीओ बद्दल, सामाजिक कार्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर युवराज येडुरे, अध्यक्ष स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था, संस्थापक अध्यक्ष महा एन जी ओ डेव्हलपमेंट असोसिएशन आणि नॅशनल प्रेसिडेंट वर्ल्ड वुमन राईट कमिशन. गेली 16 वर्ष या संस्थेच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये आम्ही काम करतो, ज्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी हा आमचा प्रमुख मुद्दा आहे की शेतकऱ्यांसाठी ज्या आधुनिक पद्धतीचे जे काही साहित्य आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांना प्रशिक्षण देणं, आधुनिक शेती त्यांना करायला लावणं, त्याचबरोबर दूध व्यवसाय जे आहेत त्या दूध व्यवसायाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकारे चांगल्या प्रतीचं दूध कशा प्रकारे आपण घालावं किंवा त्या संदर्भातलं प्रशिक्षण आम्ही देत असतो. अनेक महिलांना उद्योग प्रशिक्षण असेल, विद्यार्थ्यांना इन्शुरन्स असेल, शैक्षणिक प्रशिक्षण असतील, अशा माध्यमातून आम्ही संस्थेच्या माध्यमातून काम करत आहोत. गेली अनेक दिवस आम्ही ग्रामीण डेव्हलपमेंट या विषयावरती काम करतो. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक गावातल्या व्यक्तीला सोलर मिळावा, त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याला कृषी पंप मिळावा, प्रत्येक गावामध्ये ओपन जिम व्हावी, त्याचबरोबर आपल्या प्रत्येक गावातील महिलेला शौचालय मिळावं, आधुनिक शौचालय मिळावं, यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. स्वच्छ पाणी म्हणजे आरो प्लांट प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना मिळवण्यासाठी अशा अनेक कामं जी आहेत ती आम्ही 16 वर्ष या ग्रामीण भागामध्ये आम्ही करत आहोत. संस्था खूप मोठी आहे, संस्थेचं कार्यक्षेत्र खूप मोठं आहे. फक्त आमच्या भागातच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी आम्ही काम करतो. नुकतीच माझी मुख्यमंत्री पानंद रस्ता या योजनेमध्ये माझी सदस्यपदी निवड झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR या अंतर्गत पानंद रस्ते असतील, शेतकऱ्यांना लागणारे इक्विपमेंट साहित्य असतील, अशा अनेक प्रकारची कामं आम्ही CSR निधीतून आम्ही करत आहोत. अनेक काही एजंट आहेत, जे एजंट एनजीओच्या बाबतीत तुम्हाला लाखो रुपये देतो, कोट्यवधी रुपये देतो, तुम्हाला 100 कोटी निधी येणार आहे असं विचारणा करून अनेक एनजीओ धारकांची फसवणूक करत आहेत. तो नेमका काय प्रकाराने त्या एनजीओने त्या आहारी किंवा बळी जाऊ नये यासाठी तुम्ही काय सांगाल? 100% साहजिक आहे की म्हणजे एनजीओ चालकाला किंवा संस्था चालकाला ज्यावेळी आपण सांगतो की 1 कोटी रुपये तुला मी देऊ शकतो, माझ्याकडे एक कंपनी आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून तुला मी हा CSR मिळवून देतो आणि त्याच्यासाठी तुला 80%, 95% ही रक्कम तुला परत द्यावी लागेल, 5% रक्कम तुला ठेवायची आहे, अशा वेळी संस्था चालक त्याला आहारी जातात आणि त्या ठिकाणी खरी फसवणूक होते. माझं सर्व संस्था चालकांना एक आव्हान आहे की अशा काही टोळ्या ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत किंवा आपल्याला सांगतायत, हे चुकीच्या पद्धतीनं आपल्याला हे करण्याचा प्रयत्न करतायत, फसवण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही अशा गोष्टींना न फसता की आपल्याला CSR निधी जर मिळवायचा असेल तर गव्हर्नमेंटची साईट आहे, अशा बऱ्याच ज्या साईट आहेत त्या साईटवरती आपण गेलं पाहिजे, त्या कंपनीची माहिती घेतली पाहिजे, त्याची वेबसाईट चेक केली पाहिजे, त्या कंपनीची पॉलिसी चेक केली पाहिजे आणि रिसर 135 कलमा अंतर्गत आपण ते ऍप्लिकेशन केलं पाहिजे. डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे DPR सादर केला पाहिजे, तरच CSR असा सहजासहजी मिळत नाही. आपल्याला DPR सादर करावा लागेल, आपण कोणत्या वर्गासाठी काम करणार आहात, टार्गेट ग्रुप काय आहे, त्यातून काय बेनिफिट होणार आहे, समाजाचं त्यातून काय चांगलं होणार आहे, ह्याची पूर्ण माहिती आपल्याला द्यावी लागते, तरच तुम्हाला CSR मिळणार आहे. अशा कोणत्याही जे भामटे आता फिरतायत की तुम्हाला 1 कोटी रुपये देतो, त्यातले कॅश परत द्या किंवा टोकन अमाऊंट द्या, अशी कोणतीही अमाऊंट न देता तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जावा. CSR.gov.in आहे, नॅशनल एक्सचेंज पोर्टल आहे किंवा एक खाजगी पोर्टल आपलं नॅशनल CSR डेव्हलपमेंट पोर्टल आहेत. अशा पोर्टलचा वापर करून त्या ठिकाणी माहितीचा संच आहे, ती माहिती घ्या आणि ज्या ज्या कंपन्यांनी आतापर्यंत CSR दिला आहे त्याचीही माहिती गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती आहे. अशा कंपन्यांना तुम्ही संपर्क साधा, त्यांची पॉलिसी चेक करा आणि रिसर
असं ऍप्लिकेशन जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला अधिक जर माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता, तुम्ही भेटू शकता. त्या संदर्भात मार्गदर्शन करायला मी तयार आहे, कारण महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन आम्ही एक असोसिएशन तयार केलं आहे ते महाराष्ट्रातल्या एनजीओना डेव्हलप करण्यासाठी. सर, खरं तर ग्रामपंचायतच्या सदस्यापासून सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींच्या बरोबर जी काही विकास कामे केली जातात ती रस्ते आणि विविध हॉल, एकूणच मंदिर या विकास केला जातो. मात्र नेमकं काय लागते, प्रत्येक मतदाराला नेमकं काय लागते याची जाणीव सर तुम्ही करून दिली आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यांना रोजगार मिळावा किंवा महिलांना रोजगार मिळावा या संदर्भात तुम्ही काम केलं. खरं तर हे आतापर्यंत तुम्ही कसे लोक तुमच्या संपर्कात येतात, किती लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि यापुढे अजून किती लोकांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे? सध्या जर बघायला गेलं तर जवळपास आम्ही महाराष्ट्रामध्ये 36,000 शिलाई मशीन महिलांना आम्ही मोफत वाटप केलेलं आहे. त्याच्यानंतर तर बघायला गेलं तर कृषी फवारणी पंप 20,000 कृषी फवारणी पंप वाटपाचं टार्गेट आहे. त्याच्यापैकी 5,395 पंप आम्ही आता वाटप केलेले आहेत. त्याचबरोबर पॉवर विडर आम्ही या ठिकाणी वाटप केलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांसाठी जे ते काबाड कष्ट करतायत, तर आज आधुनिक पद्धतीनं जे आपण खत टाकणी यंत्र असतं ते खत टाकणी यंत्र आम्ही 1,000 वाटप केलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही जर बघायला गेलं तर आम्ही मुलांना टॅब दिलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आम्ही बौद्धिक क्षमता चाचणीच्या माध्यमातून काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना ज्या ज्या व्यक्तींना कळालं अशा एक एक व्यक्ती आमच्या संस्थेची जुळत गेल्या आणि त्याचा आवाका खूप मोठा होत गेला. आज हजारोच्या संख्येने आमच्या ऑफिसमध्ये येऊन लोक फॉर्म भरतात आणि त्याचा लाभ घेतात आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही त्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करतो. कारण आज जर बघायला गेलात तर मंदिराला फंड मिळतो हे कायदेशीर जरी नसलं तर आज बघायला गेला तर आपल्या शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. शाळेला त्या ठिकाणी कुठल्या सुविधा मिळत नाहीत, विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाहीत, आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण मिळत नाही आणि याच्यासाठी आम्ही शाळा डेव्हलप करता येतील. आज जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलात अशा काही बरेच मुद्दे आहेत की आज 700 मंदिरांना निधी मिळाला, पण आपल्या इथल्या 700 शाळांना कधीच निधी मिळाला नाही. आपण ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये भविष्य काळातल्या मुलांचं भविष्य बघून ज्या मुलांना आपण शिक्षणासाठी सुविधा दिल्या पाहिजेत त्या ठिकाणी आपण मंदिरांना फंड देऊन आपण नेमकं काय करतो याचा विचार आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे. आणि यासाठी आम्ही प्रत्येक तालुका स्तरावरती CSR निधी अंतर्गत ब्रेन सायन्स म्हणजे वय वर्ष 7 ते वय वर्ष म्हणजे UPSC MPSC करणारे जे काही प्रॅक्टिस करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ब्रेन सायन्स प्रत्येक तालुका स्तरावरती लॅब आपण ओपन करतोय. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते दिसेल की ज्या विद्यार्थ्यांना लक्षात राहत नाही किंवा लक्षात अभ्यासक्रम कसा ठेवायचा, ठिकाण कसं लक्षात ठेवायचं, एखादा व्यक्ती कसा लक्षात ठेवायचा, या ब्रेन सायन्सच्या लॅबच्या माध्यमातून आम्ही त्यांना शिकवणार आहोत. असं आधुनिक पद्धतीचं शिक्षण आम्ही आपल्या मुलांना उपलब्ध करून देणार आहोत. कारण येणारी पिढी ही सक्षम झाली पाहिजे, जागृत झाली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये त्याला कुठलाही आधार न घेता त्या स्वतःच्या पायावरती उभा राहिलं पाहिजे असं आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आज जर बघायला गेला तर शिक्षणाचा बाजार मांडलाय. या शिक्षणाच्या बाजाराच्या माध्यमातून बघायला गेलात तर प्रत्येकाच्या खाजगी शाळा आहेत, पण मराठी शाळा टिकायला पाहिजेत. आज बघायला गेलं तर ह्या जागा बळकवण्याचा प्रयत्न केला जात आहे की मराठी शाळा का बंद पडते, कारण त्या शाळा बळकवायच्या आहेत. मग ते कुणाला बळकवायच्या आहेत, तर ह्या शाळा न बंद करता आपल्या पालकांनी आपली शाळा सक्षम व्हावी आणि आपणच त्याला योगदान दिलं पाहिजेत. आणि आज जर बघायला गेला तर लाखो करोड रुपये CSR मधून खर्च केले जातात, पण हा निधी जातो कुठं याचीही चौकशी केली पाहिजे, त्याचं नियोजन केलं पाहिजे. आज एक संस्था इतक्या मोठ्या प्रमाणात काम करत असेल तर अशा हजारो संस्था या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन आहेत, त्यांनीही योग्य पद्धतीने ऍप्लिकेशन करून आपल्या भागामध्ये अशा प्रकारचं कार्य करायला पाहिजे असं एक मी त्यांना सर्वांना एक आवाहन करतो. नक्कीच कोणत्याही देशाची प्रगती मोजायची असेल, त्या देशाची प्रगती बघायची असेल तर त्या देशातील मुलं त्यांची बुद्ध्यांक काय आहे हा बघितला जातो आणि त्या देशात कोणकोणते तंत्रज्ञानाचा वापर केला जातो हे बघितलं जातं. मात्र दुर्दैव आपल्या देशात असं आहे की जिचा बुद्ध्यांक वाढवावा अशा शाळा त्यांची प्रगती करण्यापेक्षा काही मंदिरं याला कोट्यवधीचा निधी दिला जातो. परिणामी शाळा ओस पडू लागल्या आहेत, शाळा बंद पडू लागल्या आहेत. त्याच्यावर सर आपण काम करत आहात. एकूणच गावाकडं जो आवश्यक असणारा जो रस्ता आहे, खरं तर ऊस कारखाना सुरू झाल्यानंतर पाणंद रस्ता लक्षात राहतो. मात्र एकदा का गळीत हंगाम संपला
की पाणंद रस्ता कोणाच्याही लक्षात राहत नाही. अशा पाणंद रस्त्यासाठी सुद्धा तुम्ही CSR फंड आणतात. खरं तर कौतुकास्पद आहे आणि तुमचं काम बघून शासनानं सुद्धा तुम्हाला त्या कमिटीवर घेतलेलं आहे. एकूणच हा तुम्ही कोल्हापूर जिल्हा सध्या तुमचं टार्गेट जरी असलं, पश्चिम महाराष्ट्र टार्गेट असलं, तरी तुमच्या या आयडियाचा संपूर्ण राज्यभर वापर व्हावा एवढंच मी सांगू इच्छितो. जर कोल्हापूर जिल्ह्याबरोबर राज्याच्या आता तुम्ही त्या समितीवर गेलात तर राज्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही कसे बघत आहात? खूपच मला त्यात एक संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करणं हे माझं काम आहे. अनेक 100% काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आज आम्ही त्या संदर्भातले DPR तयार करतोय. आज आम्ही प्रत्येक प्रांत कार्यालयाला पत्र दिलेलं आहे की आपल्या शेतकऱ्याला ज्या ठिकाणी रस्ता हवा आहे, ज्या ठिकाणी रस्ता बनवायचा आहे, त्याचे DPR तयार करावेत, जेणेकरून ज्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे जवळजवळ 8,500 पेक्षा जास्त कंपन्या आणि 6,500 कोटीपेक्षा जास्त कंपन्या CSR निधी द्यायला लागलेत, त्या निधीचा वापर योग्य ठिकाणी व्हावा आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा. यातून ग्रामीण डेव्हलपमेंट असेल, शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, अशी 12 सेक्टर आहेत. त्या 12 सेक्टरवरती त्याचा वापर व्हावा. अनेक प्रशासन आरोग्य क्षेत्रातलं असेल, कल्याण डोंबिवलीतली महानगरपालिका असेल, अशा अनेक ठिकाणी माझी निवड करत आहेत, जेणेकरून माझ्याकडे जो अभ्यास आहे CSR निधी संदर्भात किंवा ज्या कंपन्या आहेत त्यांच्या पॉलिसी आहेत त्याचा अभ्यास आहे, जेणेकरून आम्ही त्यांच्याकडे ज्यावेळी प्रस्ताव सादर करू, त्यांच्याकडे निधी आणू, तो निधी ग्रामीण डेव्हलपमेंटसाठी वापरण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वच युवकांनी एकत्र येऊन, सामाजिक संस्थेने एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये आज जर बघायला गेलं तर सरकार फक्त CSR या गोष्टीकडे आज विधानसभा असेल किंवा आणि कोणत्याही ह्याच्यामध्ये त्याची चर्चा सुरू आहे. आज गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत, पण CSR हा इतक्या मोठ्या प्रमाणात पसरला आहे की 2013 पासून ते 2026 पर्यंत तो वाढत चाललेला आहे. आणि आपल्याकडे 6,500 कोटीचा हा निधी 2025 मध्ये होता. याच्यामध्ये 12 ते 13,000 स्वयंसेवी संस्थांना हा निधी मिळाला असता. पण दुर्दैव आहे की आपल्याला माहिती नाही त्या संदर्भातली. त्यातला महाराष्ट्रात पूर्ण 127 संस्थेना हा CSR निधी फक्त मिळाला. इतक्या मोठ्या प्रमाणात हा निधी आहे, कंपन्या द्यायला तयार आहेत, पण प्रॅक्टिकल आणि कायदेशीर त्यांच्याकडे प्रस्ताव जात नसल्यामुळे, DPR जात नसल्यामुळे हा निधी मिळत नाही. त्यामुळे सर्व संस्थाचालकांना ह्या निमित्तानं माझी विनंती आहे की मला संधी मिळाली, पण तुम्हालाही ती संधी मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहोत. तुम्ही एकदा भेट द्या. आपण चांगल्या पद्धतीचा महाराष्ट्र घडवूया, चांगल्या पद्धतीनं जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया आणि त्याच्या तयारीला आपण लागलं पाहिजे, असं एक आव्हान तुमच्या माध्यमातून मी सर्वांना करतोय. नक्कीच एक दुर्लक्षित असणारं हे क्षेत्र जो CSR फंड जास्तीत जास्त आपल्याला मिळू शकतो आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण ग्रामीण विकास करू शकतो, या राज्याचा विकास करू शकतो, असा उद्देश बाळगून ज्या संस्था समोर आलेल्या आहेत अशा संस्थेला सरांनी आवाहन केलं आहे. तुम्हाला ज्या काही अडचणी निर्माण होत असतील त्या अडचणी सुद्धा तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहात. NGO संस्थेने सुद्धा डॉक्टर युवराज येडुरे यांच्याशी संपर्क साधून तुमच्या डोक्यातली जी काही विकासाची संकल्पना आहे ती संकल्पना प्रत्येक भागात, वंचित भागात आपण राबवून हे राज्य चांगलं बनण्यासाठी मदत कराल. आणि सर तुम्ही सुद्धा त्यांना हे राज्य एकूण चांगलं बनवण्यासाठी, विकास कामं होण्यासाठी मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर. थँक्यू.